तर आज आपण एक गोष्ट सेलिब्रेट करतोय। ती गोष्ट कोणती आहे ती जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे लागेल। पण ती कशी सेलिब्रेट करणार आहे हे मी तुम्हाला नक्की सांगेन। तर आपला या आधीचा हाफ मॅरेथॉनचा टायमिंग होता 2 तास, तुम्ही बघू शकता। तर आज मी तोच टायमिंग बीट करणार आहे। कमीत कमी टाईम म्हणजे 2 तासाच्या आत हाफ मॅरेथॉन डिस्टन्स म्हणजे 1 किलोमीटर 21 किलोमीटर कंप्लीट करण्याचा ट्राय करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 1 किलोमीटर डन, 2 किलोमीटर डन, 4 किलोमीटर डन, 6 किलोमीटर डन, 10 किलोमीटर डन, 13 किलोमीटर डन, 15 किलोमीटर डन, 18 किलोमीटर डन, 20 किलोमीटर डन, ओनली 1 किलोमीटर टू गो। लेट्स सी आपण आपला पहिला हाफ मॅरेथॉनचा जो टायमिंग आला होता तो बीट करू शकतोय का? कम ऑन गाईज। आपण आपला पहिला हाफ मॅरेथॉनचा जो टायमिंग होता तो बीट केलेला आहे, सक्सेसफुली बीट केलेला आहे। तो तुम्ही बघू शकता, सक्सेसफुली बीट केलेला आहे। आणि आज ते चॅलेंज घ्यायचं कारण असं की आज कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करता करता किंवा वर्कआउट करता करता मला 50 दिवस पूर्ण झाले आहेत आणि 50 डेज ऑफ कम्प्लिशन कन्सिस्टंटली ते सेलिब्रेट करतो आहे मी। त्यामुळेच मी आज चॅलेंज घेतलं होतं हे आणि ते मी सक्सेसफुली पूर्णसुद्धा केलं आहे। कमॉन। आणि माझी विक्ट्री सेलिब्रेट करतो आहे नारळ पाणी पिऊन। तर तुमचा हाफ मॅरेथॉनचा बेस्ट टायमिंग किती आहे हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा त्या मित्रांना जे हाफ मॅरेथॉन इझिली कंप्लीट करतात।